नमस्कार. प्रॉपर्टी इन रत्नागिरी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. मी अमित परब. आज तुम्हाला संगमेश्वर तालुक्यामध्ये आणि संगमेश्वर रेल्वे स्टेशनच्या जवळपास असलेली अशी ही प्रॉपर्टी आज दाखवतो आहे. मुख्य डांबरी रोडला टचमध्ये असलेला हा प्लॉट आहे आणि एस टीचा रोड आहे. या रोडला टचमध्ये असलेली अशी ही शेतजमीन आहे, फार्म हाऊस आहे. प्लॉटमध्ये मोठमोठाली काजूची झाडं, हापूस आंब्याची झाडं आहेत. तत्पूर्वी जे लोक हा व्हिडिओ बघताना नवीन असतील त्या लोकांनी सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून संगमेश्वर तालुका रत्नागिरी जिल्हा असेल या ठिकाणी तुम्हाला जागा विकत घेण्यास मदत होऊ शकते आणि पूर्ण ट्रान्सपरन्सी व्यवहार या ठिकाणी तुम्ही करू शकता. तर मंडळी, नदीच्या शेजारी म्हणजे जो डांबरी रोड तुम्ही सुरुवातीला बघितलात त्याच्या खालच्या साईडला नदी आहे. एक 20-25 मीटरवर नदी आहे आणि मध्ये डांबरी रोड आहे आणि डांबरी रोडच्या वरच्या साईडला हा फार्म हाऊस आहे आणि फार्म हाऊस पूर्ण डेव्हलप आहे आणि काजू, आंबा यामधून जे उत्पन्न आहे ते या प्लॉटमधून तुम्हाला वार्षिक उत्पन्न या ठिकाणी मिळतं आहे. अशी ही प्रॉपर्टी आज तुम्हाला बघायला मिळते. जे कौलारू घर आहे ते आतल्या साईडून मी दाखवलं नाही आहे, पण हॉल, 2 बेड आणि किचन असं या फार्म हाऊसचं स्वरूप आहे. तसेच प्लॉटमध्ये मोठमोठाली जी हापूस आंबे आहेत, झाडं आहेत, ती वेगवेगळ्या व्हरायटीची झाडं आहेत आणि त्यांना आत्ता मोहर आलेला आहे. तसेच काजूची 350 झाडं आहेत, ती पण आपल्या प्लॉटमध्ये मोठमोठी काजूची झाडं आहेत. प्लॉट हा 2 टप्प्यामध्ये आहे. डांबरी रोडपासून एक 2.5 एकरचा प्लॉट आहे. तो डांबरी रोडला टच आहे. म्हणजे आता मी जो कॅमेरा दिसतो आहे, माझी जी ऑटो रिक्षा दिसते, तिथून हा असा प्लॉट वरपर्यंत पसरलेला आहे. म्हणजे फार्म हाऊसच्या बाजूने जी जागा आहे ती 2.5 एकरचा प्लॉट आहे आणि वरच्या साईडला म्हणजे मध्ये थोडासा गॅप आहे आणि त्याच्या वरच्या साईडला काजू आंबा मिक्स असं प्लांटेशन केलेला 4 एकरचा प्लॉट. असा टोटली प्लॉट हा 6.5 एकरचा प्लॉट आहे. या जागेचा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही बघा. खूप सुंदर प्लॉट आहे, फार्म हाऊस आहे आणि रिजनेबल किमतीमध्ये ही शेतजमीन तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. तर मंडळी, असा पूर्ण दगडी कंपाऊंड या प्लॉटला घातलेला आहे आणि हा जो डांबरी रोड दिसतोय तो एस टीचा रोड आहे. प्लॉटमध्ये जी झाडं आहेत मोठमोठी, त्यांना आत्ता मोहर आलेला आहे आणि त्या झाडांपासून या वेळेस तुम्हाला चांगलं वार्षिक उत्पन्न मिळू शकतं, असा हा फार्म हाऊस आहे. तालुका संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी येथे ही शेतजमीन आहे. आणि दुसरी गोष्ट, जे संगमेश्वर रेल्वे स्टेशन आहे त्या रेल्वे स्टेशनपासून फक्त मोजून हा प्लॉट फक्त 9 किलोमीटरच्या अंतरावर आहे. या प्लॉटपासून मुंबई गोवा हायवे 8 किलोमीटरच्या अंतरावर आहे. असा हा प्लॉट, खूप सुंदर अशी शेतजमीन तुम्हाला विकत घ्यायची असेल, या जागेची पूर्ण माहिती तुम्हाला घ्यायची असेल तर नक्कीच या ठिकाणी माझ्याशी तुम्ही संपर्क करू शकता, कॉल करू शकता. तसेच ही शेतजमीन विकत घेताना तुमच्याकडे फार्मर सर्टिफिकेट, शेतकरी दाखला असणं आवश्यक आहे. शेतकरी दाखला नसेल तर तुम्हाला या ठिकाणी आम्ही 10 ते 15 दिवसात शेतकरी दाखला बनवून देऊ शकतो, जेणेकरून तुम्ही महाराष्ट्रामध्ये कुठेही शेतजमीन विकत घेऊ शकता. शेतकरी दाखल्यासाठी तुम्ही माझ्याशी कॉल करू शकता. माझं देवरुख येथे ऑफिस आहे आणि पूर्ण हा चॅनल पूर्ण लायसन आहे आमच्याकडं एजंटचं. त्याच्यामुळं प्रॉपर्टी विकत असताना तुम्हाला पारदर्शकता या ठिकाणी मिळू शकते. माझं ऑफिस आहे, त्या ठिकाणी माझं ऑफिस रजिस्टर आहे. तुम्हाला
कोणतीही फसवणूक तुमची होणार नाही आहे. पूर्ण पारदर्शक व्यवहार या ठिकाणी करून दिला जाईल आणि लायसन प्रूफ व्यवसाय आम्ही या ठिकाणी करत असतो. शेतजमीन विकत असतो. तर मंडळी, या ठिकाणी जे आंब्याची झाडं आहेत त्यांना आता मोहर आलेला आहे आणि वेगवेगळ्या व्हरायटीचे हापूस आंबे या ठिकाणी हापूस आंब्याची रत्नागिरी हापूसची झाडं या प्लॉटमध्ये लावलेली आहेत. हापूस आंब्या झाडांचं वय आहे कमीत कमी 10 वर्ष वयोगटातील मोठमोठे हापूस आंब्याची झाडं आहेत. काजूची जी झाडं आहेत ती एक 8 ते 9 वर्ष वयोगटातील काजूची झाडं आहेत. या ठिकाणी काजूच्या झाडांचा व्हिडिओ मी या ठिकाणी दाखवला नाही आहे, पण तुम्हाला शेवटला तो व्हिडिओ दिसेल. तर मंडळी, या ठिकाणी ही शेतजमीन मातीची आहे आणि ह्या शेतजमिनीचा उपयोग तुम्ही फार्म हाऊस म्हणजे तुम्हाला एक विकेंड हाऊस, शेतघर यासाठी होऊ शकतो आणि गावाकडे शुद्ध वातावरणामध्ये तुम्ही राहण्याचा आनंद या ठिकाणी घेऊ शकता. जेणेकरून तुमचं वय जे आहे, रिटायरमेंट लाईफ जर तुम्हाला स्पेंड करायची असेल गाव वस्तीमध्ये, गावाच्या शेजारी तर जर तुम्हाला राहायचं असेल आणि गावाच्या परिसरामध्ये असलेल्या वातावरणाचा लाभ घ्यायचा असेल तर नक्कीच आजचा हा प्लॉट खूप महत्त्वाचा आहे. कारण गावामध्ये जे हवामान आहे ते प्युअर शुद्ध असतं. आता मुंबई पुण्यामध्ये तुम्ही गेलात तर वातावरण हे गाड्यांचा धूर, कंपन्यांचं सगळं प्रदूषण, पाण्याचं प्रदूषण हे सगळं असतं. आपल्याला या ठिकाणी प्रदूषण नाही आहे. या ठिकाणी शांतता, ज्या लोकांना रिटायरमेंट लाईफमध्ये शांततेत जगायचं आहे आणि एक आपलं उत्पन्न जनरेट करायचं आहे, म्हणजे तुम्हाला वातावरण पण चांगलं मिळतं आहे, उत्पन्न पण मिळतं आहे. तर अशा उद्देशाने तुम्ही फार्म हाऊस विकत घेताय तर नक्कीच आजचा फार्म हाऊस विकत घेण्यास काही हरकत नाही आहे आणि रिजनेबल किंमत आहे. या ठिकाणी तुम्ही कुठेही जा मार्केटमध्ये, जागेंच्या किमती ह्या सर्वात कमी विकण्याचं काम मी करत असतो. तुम्हाला जास्तीत जास्त कमी रेटमध्ये कशी प्रॉपर्टी देता येईल याचा जास्तीत जास्त प्रयत्न माझा या ठिकाणी असतो. जागेची किंमत मी या ठिकाणी सांगत नाही आहे, पण तुम्हाला ही शेतजमीन कमीत कमी किमतीत देण्याचं काम मी या ठिकाणी करू शकतो. जरी कुणी पण या जागेची किंमत काही सांगितली असेल तरीसुद्धा या ठिकाणी मी तुम्हाला रिजनेबल किंमत मिळवून देण्याचं काम करू शकतो. कारण माझे जेवढ्या प्रॉपर्टीज असतात ह्या जास्तीत जास्त चीप रेटमध्ये आम्ही विकण्याचा म्हणजे आमचा मानस असतो की जे घेणारे असतात त्यांच्या पण बजेटमध्ये प्रॉपर्टी मिळवून देण्याचं काम हे मी करत असतो. तर त्या उद्देशाने या ठिकाणी माझ्याशी कॉन्टॅक्ट करा, व्हॉट्सअप मेसेज करा आणि तुम्हाला ही प्रॉपर्टी कमीत कमी किमतीत देण्याचं काम मी या ठिकाणी करू शकतो. तर मंडळी, माझी जर शेतजमिनीची व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि हा जो संगमेश्वर रेल्वे स्टेशनच्या जवळपास असलेला प्लॉट विकत घेऊन या ठिकाणी ही प्रॉपर्टी विकत घ्या आणि ह्या शेतजमिनीचे मालक व्हा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जो 4 एकरचा जो प्लॉट आहे, म्हणजे 2 प्लॉट आहेत, हा 2.5 एकरचा व्हिडिओ या ठिकाणी दाखवला आहे आणि जो 4 एकरचा जो प्लॉटचा व्हिडिओ आहे तो तुम्हाला फोन केल्यास दिला जाईल. तर म्हणजे अशा प्रकारचं फार्म हाऊस विकत घेताना या ठिकाणी लाईट कनेक्शन आहे, पाणी आहे, बोरवेल आहे, म्हणजे सर्व सोयी या ठिकाणी उपलब्ध आहेत. तर म्हणजे या ठिकाणी मी जास्त वेळ घेत नाही आहे. जागेची माहिती घेण्यासाठी नक्कीच तुम्ही या ठिकाणी माझी संपर्क करू शकता. थँक्यू. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.